सफाई कामगारांच्या वारसांना अखेर योग्य भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। मलनिस्सारण वाहिन्या, भूमिगत गटार साफ करताना अनेक कामगारांचा मृत्यू होतो। अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्युमुखी पडलेल्यांना कामगारांच्या वारसांना आता मदत मिळणार आहे। 1993 नंतर घडलेल्या घटनांमधील पीडितांना शोधून योग्य ती मदत केली जाणार आहे। नियमित, कंत्राटी तसंच दैनंदिन तत्वावरील कर्मचारी वारस नुकसान भरपाईसाठी पात्र असतील। या सगळ्या संदर्भात तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी आपण बोलूया। धनंजय, नेमके काय या सगळ्यासाठीचे निकष असतील या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत मिळण्यासाठीचे? रिद्धी, ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर 1993 नंतर जे या सगळ्यामध्ये मलनिस्सारण वाहिनी असेल, त्याचबरोबर गटार असतील किंवा इतर साफसफाई कर्मचारी असतील, यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे। आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्यांना अपंगत्व आलंय किंवा जे मृत्युमुखी पडले त्यांच्या वारसदारांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे। आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर कंत्राटी पद्धतीचे असतील, त्याचबरोबर नियमित असतील आणि दैनंदिन अशा कर्मचाऱ्यांना ही नुकसान भरपाई जी आहे ती मिळणार आहे। आणि 1993 नंतर जी नावं आहेत ती शोधून काढण्यासाठीचे राज्य शासनाने आदेश दिलेले आणि त्याप्रमाणे ही नुकसान भरपाई त्यांना दिली जाणार आहे। 1993 पासून आता 2025 पर्यंत जे यामध्ये ज्यांना अपंगत्व आलेलं आहे किंवा जे मृत्युमुखी पडलेत कर्मचारी, त्यांच्या वारसदारांना ही नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। रिद्धी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी धनंजय।